कोणता धातू लोखंडाचे जंगणे रोखतो? ऑप्शन दिलेला आहे. पहिला ऑप्शन आहे तांबे, दुसरा आहे चांदी, तिसरा ॲल्युमिनियम, चौथा आहे जस्त. कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? ऑप्शन क्रमांक 3 जस्त. ऑप्शन क्रमांक 3 जस्त. पुढील प्रश्न, राऊस सार्कोमा RSV या विषाणूमुळे रिकामी जागा हा रोग उद्भवतो. पहिला ऑप्शन दिला आहे कर्करोग, दुसरा ऑप्शन दिला आहे कुष्ठरोग, तिसरा ऑप्शन दिला आहे एड्स, चौथा ऑप्शन दिला आहे हिवताप. राऊस सार्कोमा RSV या विषाणूमुळे कोणता रोग उद्भवतो? ऑप्शन क्रमांक 1 कर्करोग. पुढील प्रश्न, ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जातात? ऑप्शन दिलेला पहिला मॅग्नीज, दुसरा आहे लोह खनिज, तिसरा आहे तांबे, चौथा आहे बॉक्साईट. ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जातात? ऑप्शन क्रमांक 4 बॉक्साईट. पुढील प्रश्न, जे उपकरण यांत्रिक ऊर्जेत रूपांतर विद्युत ऊर्जेत करते त्याला काय म्हणतात? पहिला ऑप्शन दिला आहे व्होल्टमीटर, दुसरा ऑप्शन आहे ॲमीमीटर, तिसरा गॅल्व्हनोमीटर, चौथा आहे जनरेटर. जे उपकरण यांत्रिक ऊर्जेत रूपांतर विद्युत ऊर्जेत करते त्याला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 जनरेटर. पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते किरणोत्सारी मूलद्रव्य नाही? पहिला ऑप्शन आहे थोरियम, दुसरा युरेनियम, तिसरा रेडियम, चौथा सोडियम. खालीलपैकी कोणते किरणोत्सारी मूलद्रव्य नाही? ऑप्शन क्रमांक 4 सोडियम. पुढील प्रश्न, हत्तीपाय हे लक्षण कोणत्या रोगामध्ये आढळते? पहिला ऑप्शन दिलेला आहे फायलेरियासिस, दुसरा ऑप्शन दिले आहे मलेरिया, तिसरा ऑप्शन दिला आहे कावीळ, चौथा ऑप्शन दिला आहे कॉलेरा. हत्तीपाय हे लक्षण कोणत्या रोगामध्ये आढळतात? ऑप्शन क्रमांक 1 फायलेरियासिस. पुढील प्रश्न, कोणत्या धातूमुळे जास्त मोटार गाड्या असलेल्या शहरात हवेचे प्रदूषण निर्माण होते? ऑप्शन दिलेला आहे पहिला ऑप्शन आहे तांबे, दुसरा ऑप्शन आहे लोखंड, तिसरा ऑप्शन आहे शिसे, चौथा ऑप्शन आहे क्रोमिन. कोणत्या धातूमुळे जास्त मोटार गाड्या असलेल्या शहरात हवेचे प्रदूषण निर्माण होते? ऑप्शन क्रमांक 3 शिसे. पुढील प्रश्न, तंबाखूमुळे कर्करोगास कारणीभूत ठरणारे कोणते घातक रसायन असते? ऑप्शन पहिला कॅफेन, दुसरा आहे टॅनिन, तिसरा आहे निकोटीन, चौथा आहे सेल्युलोज. तंबाखूमुळे कर्करोगास कारणीभूत ठरणारे कोणते घातक रसायन असते? ऑप्शन क्रमांक 3 निकोटीन. पुढील प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? पहिला ऑप्शन दिला जठर, दुसरा आहे यकृत, तिसरा आहे हृदय, चौथा आहे मोठी आतडे. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 यकृत. पुढील प्रश्न, मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती? ऑप्शन दिलेला पहिला आहे 37°C, दुसरा आहे 39°C, तिसरा आहे 32°C, चौथा आहे 35°C.
मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते? ऑप्शन क्रमांक 1 37 अंश पुढील प्रश्न, मानवी शरीरातील लाल रक्तकणिकेची निर्मिती कोठे होते? पहिला ऑप्शन दिलेला आहे अस्थिमज्जा, दुसरा ऑप्शन दिला जठर, तिसरा ऑप्शन दिला यकृत, चौथा ऑप्शन दिलेला आहे प्लीहा. मानवी शरीरातील लाल रक्तकणिकाची निर्मिती कोठे होते? ऑप्शन क्रमांक 1 अस्थिमज्जा. पुढील प्रश्न, अल्टीमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात? ऑप्शन पहिले दिलेल्या सूचनेचे व माहितीचे एकत्रीकरण, दुसरा आहे समुद्र सपाटीपासून उंची मोजणे, तिसरा आहे दुधाची शुद्धता मोजणे, चौथा आहे हवेतील आर्द्रता मोजणे. अल्टीमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात? ऑप्शन क्रमांक 2 समुद्र सपाटीपासून उंची मोजणे. पुढील प्रश्न, धोत्रा या वनस्पतीचे मूळ कोणत्या प्रकारचे असते? पहिला ऑप्शन दिला आहे आगंतक मूळ, दुसरा ऑप्शन दिला अन्न संचयी मूळ, तिसरा आहे भूमिगत मूळ, चौथा आहे सोट मूळ. धोत्रा या वनस्पतीचे मूळ कोणत्या प्रकारचे असते? ऑप्शन क्रमांक 4 सोट मूळ. पुढील प्रश्न, लिंबाच्या रसात कोणता ॲसिड असतो? पहिला ऑप्शन दिला आहे टायटेरिक, दुसरा ऑप्शन दिला आहे सायट्रिक, तिसरा असेटिक, चौथा ऑप्शन आहे लॅक्टिक. लिंबाच्या रसात कोणता ॲसिड असतो? ऑप्शन क्रमांक 2 सायट्रिक. पुढील प्रश्न, कोणता पदार्थ धातू सदृश्य आहे? पहिला ऑप्शन दिला आहे शिसे, दुसरा ऑप्शन दिला आहे जस्त, तिसरा ऑप्शन दिला आहे हायड्रोजन, चौथा ऑप्शन दिला आहे बोरॉन. कोणता पदार्थ धातू सदृश्य आहे? ऑप्शन क्रमांक 4 बोरॉन. पुढील प्रश्न, दुधामध्ये कोणता घटक जास्त प्रमाणात असतो? ऑप्शन दिलेला आहे पहिला कॅल्शियम, दुसरा सोडियम, तिसरा पोटॅशियम, चौथा मॅग्नीज. दुधामध्ये कोणता घटक जास्त प्रमाणात असतो? ऑप्शन क्रमांक 1 कॅल्शियम. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही? पहिला ऑप्शन दिला आहे कार्बन डायऑक्साईड, दुसरा हायड्रोजन, तिसरा क्लोरोफ्लोरोकार्बन, चौथा आहे वरील एकी नाही. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही? ऑप्शन क्रमांक 2 हायड्रोजन. पुढील प्रश्न, घरातील सर्व विद्युत उपकरणे काय दाखवतात? पहिला ऑप्शन दिला एकसर जोडणी, दुसरा समांतर जोडणी, तिसरा एकसर व समांतर जोडणी, चौथा यापैकी नाही. घरातील सर्व विद्युत उपकरणे काय दाखवितात? ऑप्शन क्रमांक 3 एकसर व समांतर जोडणी. याला AC DC म्हणतात. पुढील प्रश्न, लाल काचीमधून पाहिल्यास झाडाची हिरवे पाने कशी दिसतात? ऑप्शन दिलेला आहे काळ्या रंगाची दिसतात, दुसरा ऑप्शन दिला दिसून येत नाही, तिसरा नैसर्गिक रंगछटा, चौथा निळ्या रंग छटात दिसतात. लाल काचीमधून पाहिल्यास झाडाची हिरवे पाने कशी दिसतात? ऑप्शन क्रमांक 1 काळ्या रंगाची दिसतात. पुढील प्रश्न, मोत्यामधील रासायनिक घटक कोणते?
पहिला ऑप्शन दिला मॅग्नेशियम क्लोराईड, दुसरा मॅग्नेशियम कार्बोनेट, तिसरा कॅल्शियम कार्बोनेट, चौथा आहे कॅल्शियम सल्फेट. मोत्यामधील रासायनिक घटक कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 कॅल्शियम कार्बोनेट. सन 1590 मध्ये थर्मामीटरचा शोध कोणी लावला? ऑप्शन दिलेला आहे. पहिला आहे थॉमस सर्वरी, दुसरा आहे राईट बंधू, तिसरा आहे गॅलिलिओ, चौथा आहे जॉन डॉल्टन. सन 1590 मध्ये थर्मामीटरचा शोध कोणी लावला आहे? ऑप्शन क्रमांक 3 गॅलिलिओ. पुढील प्रश्न क्रमांक 2, कोणता विजेचा कुसंवाहक तर उष्णतेचा सुसंवाहक आहे? पहिला ऑप्शन दिला तांबे, दुसरा आहे हिरा, तिसरा आहे सोने, चौथा आहे सिल्वर. कोणता विजेचा कुसंवाहक तर उष्णतेचा सुसंवाहक आहे? ऑप्शन क्रमांक 2 हिरा. पुढील प्रश्न क्रमांक, ऋण प्रभारी कणांना रिकाम्या जागा असे म्हणतात. पहिला आहे ऑप्शन दिला न्यूट्रॉन, दुसरा आहे प्रोटॉन, तिसरा पॉझिटर्स, तिसरा इलेक्ट्रॉन्स. ऋण प्रभारी कणांना रिकाम्या जागा असे म्हणतात. काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 इलेक्ट्रॉन. पुढील प्रश्न, इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या कशाचे उदाहरण आहे? पहिला अपस्करण, दुसरा परावर्तन, तिसरा अपवर्तन, चौथा गणित परावर्तन. इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे कशाचे उदाहरण आहे? ऑप्शन क्रमांक 1 अपस्करण. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता उदासीन वायू आहे? पहिला ऑप्शन दिला आहे मिथेन, दुसरा आहे नायट्रोजन डायऑक्साईड, तिसरा आहे सल्फर डायऑक्साईड, चौथा आहे हायड्रोजन सल्फाईड. खालीलपैकी कोणता उदासीन वायू आहे? ऑप्शन क्रमांक 1 मिथेन. पुढील प्रश्न, डॉट्स ही उपचार पद्धती कोणत्या रोगासाठी वापरतात? पहिला दिला आहे कुष्ठरोग, दुसरा आहे क्षयरोग, तिसरा आहे पोलिओ, चौथा आहे कर्करोग. डॉट्स ही उपचार पद्धती कोणत्या रोगासाठी वापरतात? ऑप्शन क्रमांक 2 क्षयरोग. पुढील प्रश्न, H1N1 हा विषाणू कोणत्या रोगाशी संबंधित आहे? पहिला ऑप्शन दिला आहे एड्स, दुसरा आहे सार्क, तिसरा आहे स्वाईन फ्लू, चौथा आहे हिवताप. H1N1 हा विषाणू कोणत्या रोगाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 स्वाईन फ्लू. पुढील प्रश्न, विद्युत दिव्याचा शोध कोणी लावला? पहिला ऑप्शन दिला आईन्स्टाईन, दुसरा एडिसन, तिसरा ग्राहम बेल, चौथा आहे अलेक्झांडर बेल. विद्युत दिव्याचा शोध कोणी लावला आहे? ऑप्शन क्रमांक 2 एडिसन. पुढील प्रश्न, ॲन्थॉलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे? पहिला आहे जीवाणूचा अभ्यास, दुसरा पक्षीचा अभ्यास, तिसरा आहे फुलांचा अभ्यास, चौथा आहे हाडांचा अभ्यास. ॲन्थॉलॉजी हे कशा शास्त्राशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 पक्षी अभ्यास. पुढील प्रश्न, CH4 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात? पहिला आहे मिथेन, दुसरा इथेन, तिसरा ब्युटेन, चौथा प्रोपेन. CH4 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात? ऑप्शन क्रमांक 1 मिथेन. पुढील प्रश्न, क जीवनसत्वाच्या अभावी कोणता विकार होतो?
ऑप्शन दिलेला पहिला रात आंधळेपणा, दुसरा बेरी, तिसरा मूळसूत मूळदूस, चौथा स्कर्वी. क जीवनसत्वाच्या अभावी कोणता विकार होतो? ऑप्शन क्रमांक 4 स्कर्वी. रात आंधळेपणा अ, बेरी ब, मूळदूस ड. पुढील प्रश्न, गुडघ्यांचा सांधा हा रिकाम्या जागा होय. पहिला ऑप्शन दिला उखळीचा सांधा, दुसरा सरकता सांधा, तिसरा बिजागिरीचा सांधा, चौथा यापैकी नाही. गुडघ्यांचा सांधा हा ऑप्शन क्रमांक 3 बिजागिरींचा सांधा होय. पुढील प्रश्न, पाण्याची महत्तम घनता रिकाम्या जागा तापमानास असते. पहिला ऑप्शन दिलेला आहे 0 अंश सेल्सिअस, दुसरा आहे 100 अंश सेल्सिअस, तिसरा आहे 4 अंश सेल्सिअस, चौथा आहे -4 अंश सेल्सिअस. पाण्याची महत्तम घनता रिकाम्या जागा या तापमानात असते. ऑप्शन क्रमांक 3 4 -4 अंश सेल्सिअस. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते कार्बनचे अपरूप नाही? पहिला आहे ग्राफाइट, दुसरा हिरा, तिसरा फुलेरिन्स, चौथा क्युप्राइट. खालीलपैकी कोणते कार्बनचे अपरूप नाही? ऑप्शन क्रमांक 4 क्युप्राइट. अणुकेंद्रात कोणाचा समावेश असतो? पहिला ऑप्शन दिला आहे प्रोटॉन, दुसरा इलेक्ट्रॉन, तिसरा न्यूट्रॉन, चौथा प्रोटॉन व न्यूट्रॉन्स. अणुकेंद्रात कोणाचा समावेश असतो? ऑप्शन क्रमांक 4 प्रोटॉन व न्यूट्रॉन्स. पुढील प्रश्न, ग्राफाइट हे कोणत्या तत्वाचे स्वरूप आहे? पहिला ऑप्शन दिला आहे नायट्रोजन, दुसरा आहे ऑक्सिजन, तिसरा आहे कार्बन, चौथा आहे हायड्रोजन. ग्राफाइट हे कोणत्या तत्वाचे स्वरूप आहे? ऑप्शन क्रमांक 3 कार्बन. पुढील प्रश्न, यकृतामधून पित्तरस घेऊन तो पित्ताशयात संग्रहित करणारा अन्ननलिकेचा भाग कोणता? पहिला ऑप्शन दिला आहे पित्ताशय, दुसरा ग्रासिका, तिसरा लहान आतडे, चौथा अग्न्याशय. यकृतामधून पित्तरस घेऊन तो पित्ताशयात संग्रहित करणारा अन्ननलिकेचा भाग कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 लहान आतडे. पुढील प्रश्न, कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो? पहिला आहे कार्बन डायऑक्साईड, दुसरा आहे नायट्रोजन डायऑक्साईड, तिसरा मिथेन, चौथा क्लोरोफ्लोरोकार्बन. कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो? ऑप्शन क्रमांक 4 क्लोरोफ्लोरोकार्बन. पुढील प्रश्न, हृदयाचे कार्य चालू आहे हे तपासण्यासाठी पुढील कोणते उपकरण वापरतात? पहिला आहे ECG, दुसरा आहे सोनोग्राफी, तिसरा CT स्कॅन, चौथा ग्लुकोमीटर. हृदयाचे कार्य चालू आहे हे तपासण्यासाठी पुढील कोणते उपकरण वापरतात? ऑप्शन क्रमांक 1 ECG. पुढील प्रश्न, विद्युत दिव्यामध्ये कोणता धातूचा तंतू असतो? पहिला ऑप्शन दिला तांबे, दुसरा टंगस्टन, तिसरा ॲल्युमिनियम, चौथा नायक्रोम. विद्युत दिव्यामध्ये कोणता धातू तंतू असतो? ऑप्शन क्रमांक 2 टंगस्टन. प्रथिन संश्लेषण प्रक्रियेत पेशीचा कोणता घटक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतो? ऑप्शन दिलेला आहे पहिला आहे क्रोमोझोम्स, दुसरा आहे रायबोझोम, तिसरा आहे पेशी
भित्तिका. चौथा आहे DNA. प्रथिन संश्लेषण प्रक्रियेत पेशीचा कोणता महत्त्वपूर्ण घटक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य उत्तर राहणार आहे DNA. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संशोधकाने प्रोजेस्टेरॉन हे संतती प्रतिबंध हार्मोन शोधला? ऑप्शन दिलेला आहे. पहिला डॉक्टर किम लेविस, दुसरा अलेक्झांडर फ्लेमिंग, तिसरा लुडविन हार्बेलँड, चौथा डॉक्टर पॉल जेरासी. खालीलपैकी कोणत्या संशोधकाने प्रोजेस्टेरॉन हे संतती प्रतिबंध हार्मोन शोधले? ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असणार आहे अलेक्झांडर फ्लेमिंग. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणास वैष्णविक द्रावण म्हणून ओळखले जाते? पहिला आहे दूध, दुसरा आहे पेट्रोल, तिसरा आहे पाणी, चौथा आहे यापैकी नाही. खालीलपैकी कोणास वैष्णविक द्रावण म्हणून ओळखले जाते? तर योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 पाणी. पुढील प्रश्न, सार्वत्रिक दाता रक्तगट खालीलपैकी कोणता? तर ऑप्शन दिलेला पहिला आहे ओ, दुसरा आहे ए, तिसरा आहे AB, चौथा आहे बी. सार्वत्रिक दाता रक्तगट खालीलपैकी कोणता? सार्वत्रिक दाता रक्तगट कोणता? ऑप्शन क्रमांक 1 ओ योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न, जीवनसत्व ड चे संश्लेषण आपल्या शरीरात कोठे होतं? पहिला ऑप्शन दिलेला आहे यकृत, दुसरा ऑप्शन दिला आहे हृदय, तिसरा आहे त्वचा, चौथा आहे फुफ्फुसे. जीवनसत्व ड चे संश्लेषण आपल्या शरीरात कुठे होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य उत्तर त्वचा. पुढील प्रश्न, H1N1 हे विषाणू कोणत्या रोगाशी निगडीत आहे? पहिला ऑप्शन दिला आहे मलेरिया, दुसरा फिलेरिया, तिसरा आहे डेंग्यू, चौथा आहे स्वाईन फ्लू. H1N1 हे विषाणू कोणत्या रोगाशी निगडीत आहे? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4 स्वाईन फ्लू. पुढील प्रश्न, टेनिसिन काय आहे? पहिला ऑप्शन दिला आहे औषध, दुसरा आहे मूलद्रव्य, तिसरा आहे वनस्पती, चौथा आहे विमान. टेनिसिन काय याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 मूलद्रव्य. टेनिसिन काय आहे? मूलद्रव्य. पुढील प्रश्न, शक्तीचे एकक काय आहे? पहिला ऑप्शन दिला आहे न्यूटन, दुसरा आहे हर्ट्ज, तिसरा व्होल्ट्स, चौथा आहे वॅट. शक्तीचे एकक काय आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 वॅट. पुढील प्रश्न, शरीरातील साखरेचे नियंत्रण या अवयवाद्वारे केले जाते? पहिला ऑप्शन दिलेला आहे स्वादुपिंड, दुसरा ऑप्शन दिला आहे मेंदू, तिसरा ऑप्शन दिला आहे मूत्रपिंड, चौथा ऑप्शन दिला आहे यकृत. शरीरातील साखरेचे नियंत्रण या अवयवाद्वारे केले जाते? ऑप्शन क्रमांक याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 स्वादुपिंड.
पुढील प्रश्न, कावीळ हा रोग शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम होतो? पहिला ऑप्शन दिला आहे हृदय, दुसरा आहे फुफ्फुसे, तिसरा यकृत, चौथा श्वसन इंद्रिय. कावीळ हा रोग शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतो? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, यकृत. पुढील प्रश्न, नॅचरल गॅस व गोबर गॅस या दोन्हीमध्ये प्रामुख्याने आढळणारा वायू कोणता? पहिला ऑप्शन दिला आहे मिथेन, दुसरा आहे ब्युटेन, तिसरा आहे इथिलीन, चौथा आहे नायट्रोजन. नॅचरल गॅस व गोबर गॅस या दोन्हीमध्ये प्रामुख्याने आढळणारा वायू कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य उत्तर असणारा मिथेन. पुढील प्रश्न, प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणामुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात? पहिला ऑप्शन दिला आहे इलेक्ट्रॉन, दुसरा आहे पॉझिट्रॉन, तिसरा आहे प्रोटॉन, चौथा आहे फोटॉन. प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणामुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर असणार आहे फोटॉन. पुढील प्रश्न, धातू ओढून तार काढता येणारा गुणधर्मास काय म्हणतात? पहिला ऑप्शन दिला आहे नरमपणा, दुसरा वधनीयता, तिसरा तन्यता, चौथा ठिसूळपणा. धातू ओढून तार काढता येणारा गुणधर्मास काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असणार आहे तन्यता. पुढील प्रश्न, सर्वसामान्य अवस्थेत काचेतील सर्व अणू रिकामी जागा असतात. पहिला ऑप्शन दिला आहे क्रियाशील, दुसरा गतिशील, तिसरा विमुक्त, चौथा आहे उदासीन. सर्वसामान्य अवस्थेत काचेतील सर्व अणू रिकामी जागा असतात. ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर असणार आहे उदासीन. पुढील प्रश्न, वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती आहे? टक्के विचारले आहे. पहिला ऑप्शन दिला आहे 20%, दुसरा आहे 40%, तिसरा 21%, चौथा आहे 96%. वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती आहे, किती टक्के आहे? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 21%. पुढील प्रश्न, टीबी हे खालीलपैकी कोणत्या रोगाचे संक्षिप्त रूप आहे? पहिला ऑप्शन दिलेला आहे क्षयरोग, दुसरा आहे घटसर्प, तिसरा कॉलेरा, चौथा आहे निमोनिया. टीबी हे खालीलपैकी कोणत्या रोगाचे संक्षिप्त रूप आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य उत्तर असणार आहे क्षयरोग. पुढील प्रश्न, वनस्पतीमधील जीवांचा शोध कोणी लावला? पहिला ऑप्शन दिला आहे जे.सी. बोस, दुसरा आहे डॉक्टर हरिगोविंद खुराना, तिसरा डॉक्टर जेम्स सिम्सन, चौथा आहे डॉक्टर बिरबल सहानी. वनस्पतीमधील जीवांचा शोध कोणी लावला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य उत्तर असणार आहे जे.सी. बोस. पुढील प्रश्न, वनस्पतीच्या वाढीसाठी कोणत्या घटकाची आवश्यकता असते? पहिला ऑप्शन दिलेला ऑक्सिजन, दुसरा ऑप्शन दिलेला कार्बन डायऑक्साईड, तिसरा आहे नायट्रोजन, चौथा आहे हायड्रोजन. वनस्पतीच्या वाढीसाठी कोणत्या घटकाची आवश्यकता असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य उत्तर असणार आहे नायट्रोजन. पुढील प्रश्न,
एखादा व्यक्ती एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती दिवसांनी रक्तदान करू शकतो? पहिलं ऑप्शन दिलेलं आहे 15 दिवसांनी, दुसरा ऑप्शन आहे 1 महिन्यानी, तिसरा ऑप्शन आहे 2 महिन्यांनी, चौथा ऑप्शन आहे 3 महिन्यांनी. एखादा व्यक्ती एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती दिवसांनी रक्तदान करू शकतो? याचं ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर असणार आहे 3 महिन्यांनी. पुढील प्रश्न, मानवी पेशीमध्ये गुणसूत्राच्या जोड्या किती असतात? जोड्या विचारल्या आहे. मानवी पेशीमधील गुणसूत्राच्या जोड्या विचारल्या आहे. पहिला आहे 46, दुसरा आहे 23, तिसरा आहे 36, चौथा आहे 25. मानवी पेशीमध्ये गुणसूत्राच्या जोड्या किती असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य उत्तर असणार आहे 23. आणि मानवी पेशीमध्ये गुणसूत्र किती आहे? 46. जोड्या विचारल्या तर 23. ऊर्जा मापकाचे MKS पद्धतीतील एकक कोणते? पहिला ऑप्शन दिला आहे अर्ग, दुसरा आहे जूल, तिसरा आहे कॅलरी, चौथा आहे वॅट. ऊर्जा मापकाचे MKS पद्धतीतील एकक कोणते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य उत्तर असणार आहे याचं जूल. पुढील प्रश्न, वनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी कोणत्या कार्बन आयसोटोपचा वापर होतो? ऑप्शन दिलेला आहे. पहिला आहे C2 म्हणजे कार्बन 2, दुसरा ऑप्शन दिला आहे C12, तिसरा ऑप्शन दिला आहे C13, चौथा ऑप्शन दिला आहे C14. म्हणजे C म्हणजे कार्बन 2 पहिला ऑप्शन, दुसरं कार्बन 12 दुसरं ऑप्शन, तिसरा ऑप्शन आहे कार्बन 13 आणि चौथा ऑप्शन आहे कार्बन 14. वनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी कोणत्या कार्बन आयसोटोपनाचा वापर होतो? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 C14 म्हणजे कार्बन 14. पुढील प्रश्न, कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये यासाठी कोणत्या किरणाचा मारा करतात? पहिला ऑप्शन दिला आहे अल्फा, दुसरा आहे बीटा, तिसरा आहे गॅमा, चौथा आहे UV. कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये यासाठी कोणत्या किरणाचा मारा करतात? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 गॅमा. पुढील प्रश्न, लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? ऑप्शन दिला आहे पहिला गलगंड, दुसरा कॅन्सर, तिसरा मलेरिया, चौथा आहे रक्तक्षय. लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 रक्तक्षय. पुढील प्रश्न, जमिनीवर ओझोन थर सूर्यप्रकाशातील कोणते किरण शोषून घेतात? तर ऑप्शन दिले आहे पहिलं दुध्य किरण, दुसरा अवरक्त किरण, तिसरा जुमलातीत किरण, चौथा आहे क्ष किरण. जमिनीवर ओझोन थर सूर्यप्रकाशातील कोणते किरणे शोषून घेतात? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 अवरक्त किरण.
पुढील प्रश्न, ध्वनीचा हवेतील सर्वसाधारण वेग किती असतो? पहिला ऑप्शन दिला आहे 34.4 मीटर पर सेकंद. दुसरा ऑप्शन दिला आहे 344 मीटर पर सेकंद. तिसरा ऑप्शन दिला आहे 3440 मीटर पर सेकंद. चौथा ऑप्शन दिला आहे 1720 मीटर पर सेकंद. ध्वनीचा हवेतील सर्वसाधारण वेग किती असतो? तर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 344 मीटर पर सेकंद. पुढील प्रश्न, आधुनिक आवर्त सारणीमध्ये अणुअंक हा मूलद्रव्याच्या पायाभूत गुणविशेष आहे असे कोणी सांगितले? तर ऑप्शन दिलेलं आहे पहिलं मोसले, दुसरं मेंडेलिक, तिसरा आहे न्यूलँड्स, चौथा आहे न्यूटन. आधुनिक आवर्त सारणीमध्ये अणुअंक हा मूलद्रव्याचा पायाभूत गुणविशेष आहे असे कोणी सांगितले? तर योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 मोसले. पुढील प्रश्न, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून नियंत्रण केले जाते? ऑप्शन दिलेला आहे पहिला मोठा मेंदू, दुसरा ऑप्शन दिला आहे चेतारज्जू, तिसरा ऑप्शन दिला आहे चेतातंतू, चौथा ऑप्शन दिला आहे लहान मेंदू. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून नियंत्रण केले जाते? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4 लहान मेंदू. पुढील प्रश्न, यकृत हा अवयव शरीरातील कुठल्या संस्थेशी संबंधित आहे? पहिला ऑप्शन दिला अस्थिसंस्था, दुसरा उत्सर्ग संस्था, तिसरा आहे चेतासंस्था, चौथा आहे पचन संस्था. यकृत हा अवयव शरीरातील कुठल्या संस्थेशी संबंधित आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 पचन संस्था. पुढील प्रश्न, दुधाचे दही होणे यास कोणता बदल म्हणतात? पहिला ऑप्शन दिला आहे भौतिक बदल, दुसरा आहे रासायनिक बदल, तिसरा आहे नैसर्गिक बदल, चौथा यापैकी नाही. दुधाचे दही होणे यास कोणता बदल म्हणतात? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 रासायनिक बदल. पोलाद हे संमिश्र कशापासून बनवतात? पहिला ऑप्शन दिलेला आहे लोखंड व क्रोमियम, दुसरा ऑप्शन दिला आहे जस्त व तांबे, तिसरा ऑप्शन दिला आहे लोह व कार्बन, चौथा ऑप्शन दिला आहे ॲल्युमिनियम व मॅग्नीज. पोलाद हे संमिश्र कशापासून बनवतात? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 लोह व कार्बन. पुढील प्रश्न, घरातील सर्व विद्युत उपकरणे काय दाखवितात? तर ऑप्शन दिलेला आहे पहिलं एकसर जोडणी, दुसरा आहे समांतर जोडणी, तिसरा आहे एकसर व समांतर जोडणी, चौथा यापैकी नाही. घरातील सर्व विद्युत उपकरणे काय दाखवितात? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 एकसर व समांतर जोडणी. पुढील प्रश्न, लाल काचीमधून पाहिल्यास झाडाची हिरवी पाने कशी दिसतात? पहिला ऑप्शन दिला आहे काळ्या रंगाची दिसतात, दुसरा ऑप्शन दिला आहे दिसून येत नाही, तिसरा ऑप्शन दिला आहे नैसर्गिक रंगछटा, चौथा आहे निळ्या रंगछटा दिसते. लाल काचीमधून
पाहिल्यास झाडाची हिरवी पाने कशी दिसतात? चं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4, निळ्या रंगछटात दिसतात. पुढील प्रश्न, मोत्यामधील रासायनिक घटक कोणते? पहिला ऑप्शन दिला आहे मॅग्नेशियम क्लोराईड, दुसरा ऑप्शन दिला आहे मॅग्नेशियम कार्बोरेट, तिसरा ऑप्शन दिला आहे कॅल्शियम कार्बोनेट, चौथा ऑप्शन दिला आहे कॅल्शियम सल्फेट. मोत्यामधील रासायनिक घटक कोणते? याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3, कॅल्शियम कार्बोनेट. पुढील प्रश्न, सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो? पहिला ऑप्शन दिला आहे 120/80, दुसरा ऑप्शन दिला आहे 140/120, तिसरा ऑप्शन दिला आहे 150/70, चौथा ऑप्शन दिला आहे 100/60. सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, 120/80. पुढील प्रश्न, कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? पहिला ऑप्शन दिला आहे तांबे, दुसरा आहे चांदी, तिसरा ॲल्युमिनियम, चौथा आहे जस्त. कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4, जस्त. पुढील प्रश्न, खालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते? पहिला ऑप्शन दिला आहे पेट्रोलियम, दुसरा आहे लाकूड, तिसरा आहे मेण, चौथा आहे बायोडिझेल. खालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1, पेट्रोलियम. पुढील प्रश्न, समुद्रकडा हे भूमी स्वरूपात समुद्र लाटाच्या कोणत्या कार्यामुळे निर्माण होते? पहिला ऑप्शन दिला आहे संचयन, दुसरा वहन, तिसरा खनन, चौथा यापैकी नाही. समुद्रकडा हे भूमी स्वरूप समुद्र लाटाच्या कोणत्या कार्यामुळे निर्माण होते? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3, खनन. पुढील प्रश्न, पदार्थाच्या सर्वात लहान कणाला काय म्हणतात? पहिला ऑप्शन दिला आहे अणू, दुसरा ऑप्शन दिला आहे मिश्रण, तिसरा आहे रेणू, चौथा आहे मूलद्रव्य. पदार्थाच्या सर्वात लहान कणाला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1, याचं योग्य उत्तर असणार आहे अणू. प्रिंटिंग मिस्टेक आहे, अणू या पद्धतीने लिहितात. पुढील प्रश्न, आवाज तीव्रता मोजण्याचे लघुत्तम एकक म्हणजे काय? पहिला ऑप्शन दिला आहे कॅलरी, दुसरा आहे वॅट, तिसरा हॉर्स पॉवर, चौथा आहे डेसिबल. आवाज तीव्रता मोजण्याचे लघुत्तम एकक म्हणजे काय? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, डेसिबल. खालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते? ऑप्शन दिलेला आहे पहिला आहे पेट्रोलियम, दुसरा आहे लाकूड, तिसरा आहे मेण, चौथा आहे बायोडिझेल. खालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते? ऑप्शन क्रमांक 1, पेट्रोलियम. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, समुद्रातील रिकामी जागा या प्रारूपापासून मोती मिळतात. पहिला ऑप्शन दिला आहे सी लिली, दुसरा आहे ऑयस्टर, तिसरा स्टिंगरे, चौथा यापैकी नाही. समुद्रातील रिकामी जागा या प्रारूपापासून मोती मिळतात. कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2, ऑयस्टर.
पुढील प्रश्न क्रमांक 3. रिश्टर हे कोणाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? पहिला ऑप्शन दिला आहे भूकंप, दुसरा ज्वालामुखी, तिसरा सागरी लाटा, चौथा हवामानातील तापमान. रिश्टर कोणाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? ऑप्शन क्रमांक 1 भूकंप. पुढील प्रश्न क्रमांक 4. सौर भट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरून सूर्यप्रकाश एकत्रित करून उष्णता निर्माण केली जाते? पहिला बहिर्वक्र आरसे, दुसरा आंतरवक्र आरसे, तिसरा सपाट आरसे, चौथा यापैकी नाही. सौर भट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरून सूर्यप्रकाश एकत्रित करून उष्णता निर्माण केली जाते? ऑप्शन क्रमांक 2 आंतरवक्र. पुढील प्रश्न क्रमांक 5. रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते? ऑप्शन दिलेला पहिला हिपरिंग, दुसरा WBC, तिसरा RBC, चौथा कोलेस्ट्रॉल. रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते? ऑप्शन क्रमांक 4 कोलेस्ट्रॉल. पुढील प्रश्न क्रमांक 6. डॉट्स हा उपचार कोणत्या आजाराच्या रुग्णासाठी आहे? ऑप्शन दिलेला पहिला पोलिओ, दुसरा एड्स, तिसरा हेपेटाइटिस, चौथा क्षय. डॉट्स हा उपचार कोणत्या आजाराच्या रुग्णासाठी आहे? ऑप्शन क्रमांक 4 क्षय. पुढील रक्तगटाचा शोध कोणी लावला? पहिला ऑप्शन दिला फुल्क, दुसरा स्टेन, तिसरा विल्यम हार्वे, चौथा लँडस्टॅनर. रक्तगटाचा शोध कोणी लावला? ऑप्शन क्रमांक 4 लँडस्टॅनर. पुढील प्रश्न क्रमांक 8. कावीळ हा रोग मानवी शरीरात कोणत्या अवयवास जडतो? पहिला ऑप्शन दिला आहे जठर, दुसरा यकृत, तिसरा आतडे, चौथा मोठे आतडे. कावीळ हा रोग मानवी शरीरात कोणत्या अवयवास जडतो? ऑप्शन क्रमांक 2 यकृत. पुढील प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो? पहिला ऑप्शन दिला आहे स्कर्वी, दुसरा बेरीबेरी, तिसरा मूळदूध, चौथा रात आंधळेपणा. खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो? ऑप्शन क्रमांक 3 मूळदूध. स्कर्वी क, बेरीबेरी ब, रात आंधळेपणा अ. पुढील प्रश्न क्रमांक 10. जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा रिकामी जागा. ऑप्शन दिले आहे बंदूक सर्व दिशेने गतिमान होते, दुसरा ऑप्शन दिला आहे बंदूक विरुद्ध दिशेने गतिमान होते, तिसरा ऑप्शन दिला आहे बंदूक गतिमान होत नाही, चौथा ऑप्शन दिला आहे बंदूक कोणत्याही दिशेने गतिमान होत नाही. जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा ऑप्शन क्रमांक 2 बंदूक विरुद्ध दिशेने गतिमान होते. पुढील प्रश्न क्रमांक 11. समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला काय म्हणतात? पहिला आहे फॅथोमीटर, दुसरा हायड्रोमीटर, तिसरा मनोमीटर, चौथा अल्टीमीटर. समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 फॅथोमीटर. पुढील प्रश्न क्रमांक 12. ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये किती असतो? पहिला आहे खूपच अधिक, दुसरा आहे खूपच कमी, तिसरा आहे तेवढंच, चौथा आहे थोडं कमी. ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये किती असतो? खूपच. ऑप्शन क्रमांक 2 खूपच कमी. पुढील प्रश्न क्रमांक 13. कोणत्या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही? नाही म्हटलं आहे. पहिला आहे लोह, दुसरा निकेल, तिसरा कोबाल्ट, चौथा रबर. कोणत्या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही?
ऑप्शन क्रमांक 4 रबर. पुढील प्रश्न क्रमांक 14. पाण्यामध्ये वायू विरघळणे ही क्रिया कोणत्या सिद्धांतात वापरून काढतात? पहिला आहे डायसिस सिद्धांत, दुसरा आहे न्यूटन सिद्धांत, तिसरा आहे हेनरी सिद्धांत, चौथा स्टोक्स सिद्धांत. पाण्यामध्ये वायू विरघळणे ही क्रिया कोणत्या सिद्धांत वापरून काढतात? ऑप्शन क्रमांक 3 हेनरी सिद्धांत. पुढील प्रश्न क्रमांक 15. दूरध्वनीमध्ये विजेच्या कोणत्या परिणामाचा उपयोग करून घेतला जातो? पहिला आहे ऑप्शन चुंबकीय, दुसरा यांत्रिक, तिसरा रासायनिक, चौथा उष्णताजनक. दूरध्वनीमध्ये विजेच्या कोणत्या परिणामाचा उपयोग करून घेतला जातो? ऑप्शन क्रमांक 1 चुंबकीय. पुढील प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणते जीवनसत्व रक्त गोठण्याकरिता आवश्यक आहे? पहिला के जीवनसत्व, दुसरा बी जीवनसत्व, तिसरा ए जीवनसत्व, चौथा डी जीवनसत्व. खालीलपैकी कोणते जीवनसत्व रक्त गोठण्याकरिता आवश्यक असते? ऑप्शन क्रमांक 1 के जीवनसत्व. पुढील प्रश्न क्रमांक 17. कांदा ही कोणती वनस्पती आहे? ऑप्शन दिले आहे एकबीजपात्री, दुसरा द्विबीजपात्री, तिसरा बहुबीजपात्री, चौथा यापैकी नाही. कांदा ही कोणती वनस्पती आहे? ऑप्शन क्रमांक 1 एकबीजपात्री. पुढील प्रश्न क्रमांक 18. क्युसेक हे कशाचे मापनाचे साधन आहे? पहिला ऑप्शन दिला आहे पाण्याचा प्रवाह, दुसरा आहे उष्णता, तिसरा हवेचा दाब, चौथा विजेचा दाब. क्युसेक हे कशाचे मापनाचे साधन आहे? ऑप्शन क्रमांक 1 पाण्याचा प्रवाह. पुढील प्रश्न क्रमांक 19. कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? ऑप्शन दिले आहे पहिला तांबे, दुसरा चांदी, तिसरा ॲल्युमिनियम, चौथा आहे जस्त. कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? ऑप्शन क्रमांक 4 जस्त. पुढील प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते? पहिला पेट्रोलियम, दुसरा लाकूड, तिसरा मेण, चौथा बायोडिझेल. खालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते? ऑप्शन क्रमांक 1 पेट्रोलियम.